भ्रष्टाचाराविरोधात लढा देताना आपला जीव गमावणारे धाडसी IAS अधिकारी सत्येंद्र दुबे. IIT ग्रॅज्युएट सत्येंद्र दुबे यांच्या प्रवासाची सुरुवात पैसा किंवा प्रसिद्धी कमावण्यापासून नाही, तर देशाप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेने सुरू झाली, ज्यामुळे त्यांनी IASची नोकरी निवडली. 2003 मध्ये सत्येंद्र यांनी बिहारमध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या गोल्डन क्वाड्रिलेटर प्रोजेक्टमध्ये प्रकल्प संचालक म्हणून महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार उघडकीस आणला. कमी दर्जाचे साहित्य, वाढवलेला खर्च आणि अनियमितता यामुळे त्या प्रकल्पाला फटका बसत असून लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत होता. हे पाहून ते शांत बसले नाहीत. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून भ्रष्टाचार आणि अनियमितता उघड केली आणि चौकशी व कारवाईची मागणी केली. पण या धाडसी पावलासाठी त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली. 27 नोव्हेंबर 2003 रोजी सत्येंद्र दुबे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आणि बिहारमधील गया येथे त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि देशाने सत्यासाठी लढण्याचे धाडस दाखवणाऱ्या या व्यक्तीला गमावले. या निर्भय आणि धाडसी निर्णयाबद्दल त्यांनी म्हटलं होतं, "मी माझं कर्तव्य पार पाडत आहे. यासाठी जर मला शिक्षा मिळणार असेल तर तीही सहन करण्यासाठी मी तयार आहे." भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवताना त्यांना जीव गमवावा लागला असला तरी त्यांच्या शौर्याने एक चळवळ सुरू केली. त्यांच्या कुटुंबियांनी, सहकाऱ्यांनी आणि देशभरातील नागरिकांनी न्याय आणि सार्वजनिक प्रकल्पांमध्ये पारदर्शकतेची मागणी केली. 2006 मध्ये सरकारने व्हिस्टलब्लोअर प्रोटेक्शनची गरज ओळखली आणि अशा प्रकारे सत्येंद्र यांच्या त्यागामुळे प्रशासनात मजबूत कायदे आणि अधिक चांगल्या देखरेखीचे नवीन मार्ग निर्माण झाले.